पुरणपोळी म्हटलं की तव्यावर टाकताच अगदी टम्म फुगणारी, अगदी मऊ लुसलुशीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तव्यावर सुद्धा खापरासारखी मऊसूत भाजता येणार, लाटताना अजिबातही फुटणार नाही. लाटायला सोपी आणि करायला छान अशी ही पुरणपोळी. तुम्हाला ही पुरणपोळी तयार करताना अजिबात कंटाळा येणार नाही आणि अगदी छान खापरावर ज्या पद्धतीचे मांडे भाजतात त्या पद्धतीची पुरणपोळी तयार केली आणि अगदी तर्रीदार आपली ही कटाची आमटी देखील तयार आहे. डिटेलमध्ये रेसिपी पाहणार आहोत, सविस्तर, अगदी स्टेप बाय स्टेप. काही टिप्स तुम्हाला नव्याने देखील शिकायला मिळणार, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण तुमची रेसिपी पहिल्याच प्रयत्नात अशाच पद्धतीची परफेक्ट व्हावी ह्यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे आणि तुमची रेसिपी देखील परफेक्ट होणार याची मी हमी देते. हाय, हॅलो, नमस्कार. मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. होळी स्पेशल आज आपण झणझणीत कटाची आमटी आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार करणार आहोत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासाठी या ठिकाणी या डब्याच्या मापाने 1 डबा भरून एवढी आपण डाळ घेतलेली आहे. गच्च पुरण भरून पुरणपोळी जर केली मध्यम आकाराची एकूण 7 पुरणपोळ्या होणार आहे. त्यासाठीचं हे सर्व साहित्य प्रमाण मी सांगितलेलं. 1 डबा भरून आपण हरभरा डाळ घेतली होती. डाळ छान अशी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता त्यामध्ये टाकूया पाणी. आपल्याला कटाची आमटी देखील करायची, त्यामुळे पाणी मोजून घेण्याची गरज नाही, पाणी थोडंसं जास्त टाकायचं. त्यानंतर कुकरला झाकण लावूया आणि त्यानंतर मध्यम आचेवर 4 शिट्ट्या होईपर्यंत आपण डाळ शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण कणिक भिजवणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी अगदी बारीक दळून घेतलेलं हे गव्हाचं पीठ, चिमूटभर हळद आणि अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे कणिक छान अशी भिजवून घ्यायची. अगदी तुम्ही पाहू शकता, खूप जास्त सैल नाही किंवा खूप जास्त घट्टसर नाही, अशा पद्धतीची आपण ही कणिक भिजवून घेतलेली आहे आणि अगदी परफेक्ट अशी कणिक भिजवून झालेली आहे. छान पेड्यासारखी कणिक भिजवली की पुरणपोळी देखील मऊ लुसलुशीत होते. कणिक भिजवण्यासाठी ठेवलेली आहे, तोपर्यंत आपली डाळ देखील छान अशी शिजलेली आहे. आता आपण यामधील जे पाणी आहे ते सर्व काढून घेऊया, जे आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागणार आहे. आणि डाळ व्यवस्थित मऊसूत अशीच शिजलेली असायला हवी, त्यामुळे मोठ्या आचेवर कुकरच्या शिट्ट्या न करता मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्या, म्हणजे डाळ छान अशी परफेक्ट शिजली जाते. आता ही डाळ लगेचच आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायचं. आता या ठिकाणी पुरण करण्यासाठी मी गुळाचा वापर करत आहे. गुळाऐवजी तुम्हाला साखर वापरायची असेल तरी देखील वापरू शकता. गुळाचं प्रमाण जर म्हणाल तर 1 डबा भरून डाळ होती, त्यासाठी 1 डब्याला अगदी थोडीशी कमी, म्हणजे पाऊण डब्यापेक्षा थोडीशी जास्त एवढा मी गूळ घेतलेला आहे. 1 डबा डाळीसाठी पूर्ण 1 डबा गूळ घेतला तरीही चालणार आहे. तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी